नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोबाईल डेअरीमधील एक नवीन फीचर जे आहे मल्टिपल रेट चार्ट. हे फीचर आपल्याला ॲडव्हान्स प्लॅनमध्ये उपलब्ध होतं. आपण ॲडव्हान्स प्लॅन घेतल्यानंतर या फीचरचा उपयोग करू शकता. तर आता हे फीचर वापरायचं कसं हे आज आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोबाईल डेअरीमध्ये यायचं आहे. मोबाईल डेअरीमध्ये आल्यानंतर आपल्याला दरपत्रक या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आता इथे माझा कोणताही रेट चार्ट सेट केलेला नाही आहे. तर सर्वप्रथम आपण गाईसाठी रेट चार्ट सेट करणार आहे. आता मला इथे सेटअप या बटनावर क्लिक करायचं आहे आणि एकदा होय म्हणायचं आहे. होय म्हणल्यानंतर आता दर चार्ट जोडा हे पेज येत आहे. इथं दूध प्रकार कोणता आहे, गाय, श्रेणी कसली आहे आणि रेट चार्टचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे आणि रेट चार्टचा टाईप काय. त्यानंतर आपलं दरपत्रक स्वरूप काय. आता मला इथे एक्सेल फाईल अपलोड करायची आहे. तर आता मी इथे _FAT/pont या ऑप्शनवर क्लिक करून इथून मी एक्सेल फाईल हा ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर आता मला माझी जी एक्सेलची रेट चार्ट फाईल आहे ती मला निवडायची आहे. त्यासाठी मी निवडण्यासाठी टॅप करा यावर क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर मला आता माझा रेट चार्ट दरपत्रक सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर माझा रेट चार्ट इथे आलेला आहे. आता मला फक्त इथे सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे. सॉरी, आपण रेट चार्टचं नाव टाकायला विसरलो. तर आता मी इथे नाव देत आहे रेट चार्ट 1 आणि यानंतर मला सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि एकदा परत होय म्हणायचं आहे. तर आता माझा रेट चार्ट सेट झालेला आहे आणि आता मला हे रेट चार्ट काही कस्टमरांना, काही ग्राहकांना लावायचं आहे. तर त्यासाठी मला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. इथे दर चार्ट व्यवस्थापन हा ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दिसते दर चार्ट सक्रिय कोणता आहे, निष्क्रिय कोणता आहे, गाईचा कोणता आहे आणि म्हशीचा कोणता आहे. तर आता मला दूध उत्पादक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मला प्लसवर क्लिक करायचं आहे. प्लसवर क्लिक केल्यानंतर आता मला काही ऑप्शन्स निवडायचे आहे, जसे की शिफ्ट कोणती. जर तुम्हाला फक्त संध्याकाळी रेट चार्ट लावायचा असेल किंवा सकाळी रेट चार्ट लावायचा असेल किंवा सकाळ संध्याकाळी दोन्ही टायमाला एकच रेट चार्ट लावायचा असेल तर तुम्ही ते शिफ्टमध्ये निवडून फिक्स करू शकता. आता मला सकाळ संध्याकाळी दोन्ही ऑप्शनसाठी रेट चार्ट लावायचा आहे, त्यामुळे मी ते सकाळ संध्याकाळी निवडणार आहे. त्यानंतर रेट चार्ट कधीपासून सक्रिय करायचा. जसं की तुम्ही आज रेट चार्ट ॲड करत आहात, तो तुम्हाला 5 दिवसानंतर करायचा आहे, तोही तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला आता इथे क्लिक करायचं आहे, आत्ता सक्रिय करा या बटनावर. त्यानंतर नंतर सक्रिय करा. त्यानंतर इथे आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे आणि वेळ सिलेक्ट करायची आहे. त्यावेळेस हा रेट चार्ट ऑटोमॅटिक तुमचा अपडेट होऊन जाणार आहे आणि त्या वेळेनंतर ह्या रेट चार्टनुसार कस्टमरांना दुधाला भाव भेटणार आहे. पण आता मला सध्या फक्त आत्ता सक्रिय करायचं आहे, त्यामुळे मी आता आत्ता सक्रिय करा ऑप्शन निवडत आहे. त्यानंतर मला आता दूध उत्पादक जोडायचे की ह्या उत्पादकाला ह्या रेट चार्टने भाव भेटला पाहिजे. तर त्यासाठी मला नवीन जोडा या बटनावर क्लिक करायचं आहे. मला पहिल्या 2 दूध उत्पादकांना ह्या रेटने भाव द्यायचा आहे, ह्या रेट चार्टनं भाव द्यायचा आहे. तर मी ते सिलेक्ट करत आहे. त्यानंतर आता निवडा या बटनावर क्लिक करत आहे खाली आणि आता मला फक्त इथे सेव्ह करायचं आहे. तर आता मोबाईल डेअरीमध्ये तुमच्या ह्या 2 उत्पादकांना आपण पहिला जो रेट चार्ट सेट केला तो लागलेला आहे. यानंतर आता मला दुसरा रेट चार्ट बनवायचा आहे. तर त्यासाठी मी बॅकला येणार आहे. यानंतर इथे दर चार्टचा एक ऑप्शन आहे, तिथे मी प्लसवर क्लिक करणार आहे. प्लसवर क्लिक केल्यानंतर आता मला परत माहिती भरायची आहे. आता रेट चार्टचं नाव देत आहे मी रेट चार्ट 2. यानंतर आता माझा रेट चार्ट _FAT/pont असणार आहे. आता मी इथे सुरुवातीची रक्कम फक्त ₹20 टाकत आहे. एक अंदाजी रक्कम आहे, ही फिक्स रक्कम नाही, हे आपण चेंज करू शकतो. ती तुम्हाला रेट चार्टच्या स्टेप फिक्स केल्यानंतर समजूनच जाईल. तर आता फॅट स्टेप समोरील प्लस बटनवर क्लिक करायचं आहे. जर समजा माझा रेट चार्ट 2.5 पैशानं चालू होतो तर मला स्टेपमध्ये 2.5 टाकायचं आहे. त्यानंतर माझी पर स्टेपला किती वाढ होणार आहे हे मला इथे टाकायचं आहे. जसं की इथे 0.30 पैसे मी टाकत आहे. आता ही 30 पैशाची वाढ माझी 3.5 पर्यंत आहे. मग मी परत एकदा फॅट स्टेपवर क्लिक केलं आहे. आता मी स्टेपमध्ये परत एकदा 3.5 टाकतो आहे आणि स्टेप रक्कममध्ये 20 पैसे, कारण 3.5 पासून माझी पुढची वाढ आहे ही 20 पैसे आहे. यानंतर आता ही 20 पैसे कितीपर्यंत वाढ आहे, तर माझा गाईचा लास्ट फॅट हा 5.5 पर्यंत जात आहे आणि त्यानंतर एंड होत आहे. तर मला स्टेप रक्कममध्ये 0.0 टाकायचं आहे. तर हे झाले आहे माझ्या गाईच्या स्टेपच्या फॅट. आता मला गाईच्याच SNF स्टेप टाकायच्या आहे. तर मी SNF स्टेप समोर क्लिक करणार आहे. त्यानंतर मला स्टेप टाकायची, माझी SNF कितीपासून चालू होते, तर माझी SNF 8.5 पासून चालू होते. त्यानंतर स्टेप रक्कम टाकायची आहे जी माझी 30 पैसे आहे 8.5 पर्यंत. मग मी आता परत एकदा SNF स्टेपवरच्या प्लस बटनवर क्लिक करत आहे. तिथे मला आता 8.5 टाकायचे आहे. त्यानंतर स्टेप रक्कममध्ये
मला 20 पैसे टाकायचे आहे, कारण माझे 8.5च्या वर 20 पैसे वाढ आहे. एवढं टाकल्यानंतर मला परत एकदा फॅट स्टेप प्लसवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता माझं शेवटची स्टेप 9 आहे आणि 0 इथपर्यंत माझा रेट चार्ट आहे. आता मला 3-5 माझा 27 रुपये सेट करायचा आहे. तर आता मी काय करायचं, या रेट चार्टमध्ये स्क्रोल करून 3-5-8-5 शोधायचा आहे. तर 3-5-8-5 माझा आलेला आहे 26 रुपये. ओके, तर मला किती पाहिजे 27. तर मग मला काय करायचं, सुरुवातीच्या रक्कममध्ये 1 रुपया वाढ करायचा आहे. तर मी आता ह्या 20 रुपयावर क्लिक करणार आहे. आता मी इथं 20च्या ऐवजी 1 रुपया ॲड करणार आहे. हे झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझा 3-5-8-5 आलेला आहे 27 रुपये. यानंतर मला सेव्ह करायचं आहे. होय, तर अशा प्रकारे आपल्या आता गाईचे 2 रेट चार्ट ॲड झालेले आहे. आणि असे तुम्ही कितीही रेट चार्ट ॲड करू शकता वेगवेगळ्या कस्टमरसाठी. आता जो हा माझा 27चा रेट चार्ट आहे, यासाठी मला काही दूध उत्पादक ॲड करायचे आहे. तर आता मी दूध उत्पादकावर क्लिक करणार आहे. दूध उत्पादकावर क्लिक केल्यानंतर प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता दूध उत्पादक निवडायचे आहे. नवीन जोडा या बटनावर क्लिक करून, आणि त्यानंतर खालचे माझे 3 जे दूध उत्पादक आहेत त्यांना ही रक्कम द्यायची आहे, हा रेट द्यायचा आहे. तर हे मी निवडत आहे आणि निवडावर क्लिक करत आहे. तर आता हे 3 दूध उत्पादक ॲड झालेलं आहे आणि आता तुम्ही इथून सेव्ह करू शकता.